नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की शार्दूल त्या गुंडाला सांगत असतो की त्या घरात जे पण घडतंय त्याची शब्द न शब्द माहिती मला सगळी पाहिजे. तो माणूस त्याला सांगतो की अहो इथे जावयाच्या वानासाठी ते दागिना करायचं म्हणतात आहे. शार्दूल ऐकतो तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो साहेब, पण तुम्ही सांगितलेली स्टोरी खरी आहे का हो? पण इथं काहीतरी वेगळंच वागतात हे लोक, जाम खाऊ पिऊ घालतात. तेव्हा शार्दूल म्हणतो की ए बाबा, खाण्यापिणं सोडून सांगशील त्यांना सगळं काही. तुला जेवढं सांगितलंय तू तेवढंच काम कर. तुला त्यांच्यावर बारीक नजर ठेवायला लावली. ती म्हातारी काय बोलतात आहे त्याची मला सगळी माहिती हवी आहे. चल फोन ठेव, लाग कामाला, असं म्हणून तो आतमध्ये निघून जातो. तेवढ्यात शार्दूल त्याच्या मागून येतो. तो बघतो की शार्दूल बाहेर आहे. शार्दूलला असं वाटतं की आकाशरावांनी सगळंच ऐकलेलं आहे, म्हणून तो विचारतो आकाश सर काय झालं. तेव्हा आकाश फोनवर बोलतो आणि फोन ठेवतो. तेव्हा शार्दूलला कळतं की आकाश सर हे फोनवर बोलत होते. तेव्हा आकाश म्हणतो की काय शार्दूल इकडे काय करतोय. तेव्हा सॉरी काय लकी इकडे काय करतोयस. तेव्हा तो म्हणतो की काही नाही, असंच घर बघत बघत इकडे आलो. तेव्हा शार्दूल म्हणतो की बरं आकाश सर काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. आकाश म्हणतो नाही, जेवणाची वेळ झाली आहे ना म्हणून जेवायला बोलवायला आलोय, चल ना जेवायला जाऊया. तेव्हा शार्दूल ठीक आहे, मला एक फोन करायचा आहे, येतो मी इतक्यात, असं म्हणतो. तेवढ्यात वसुंधरासुद्धा त्यांना बोलवायला येते. वसुंधरा म्हणते की आकाशराव चला जेवायची वेळ झाली आहे ना. हे ऐकल्यानंतर शार्दूल म्हणतो की आता घ्या, वहिनी आल्या म्हटल्यावर तर जेवायला गेलंच पाहिजे सगळ्यांनी. तिघे जात येतात असतात की इतक्यात आकाशला परत फोन येतो. आकाश फोन उचलतो. तो 1 मिनिट म्हणतो. तेवढ्यात तिकडून वसूचेच बाबा आहेत हे त्याला कळतं. तो म्हणतो की अहो हे घ्या, बाबांचाच फोन आलाय, थांबा 1 मिनिट, असं म्हणतो. आकाश फोनवर बोलत असतो. तेव्हा तिचे आई वडील बोलतात की आकाशराव उद्या पहिला पाडवा आहे, पहिल्या पाडव्याला तुम्ही आमच्या घरी यायचं हं, तुमचा सगळ्या जावयाचा मानपान हा झालाच पाहिजे. आकाश म्हणतो की अहो बाबा याची खरंच काहीच गरज नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की गरज कशी नाही आकाशराव, तुमचा आणि वसूचा पहिला पाडवा आहे, तुम्ही आलंच पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो की बरं ठीक आहे आम्ही येतो, फक्त तुम्ही जास्त काही करू नका हां, तुम्हाला जेवढं जमतंय तेवढंच करा, असं म्हणतो आणि फोन ठेवतो. इकडे शार्दूल वसूवर जबरदस्ती करायला लागतो. तो एकदम तिला खेचून घेतो. वसू जोरात किंचाळते. तेव्हा आकाश मागं बघतो तर शार्दूल वसूच्या मिठीत असते. हे बघून शार्दूल मोकळ्यातच मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो की काय वहिनी किती घाबरता, त्या झुरळाला बघून तुम्ही घाबरला. आकाश सर लक्ष ठेवा यांच्यावर, एका झुरळाला घाबरल्या म्हणून तो मोठ्याने हसायला लागतो. वसू कशी बशी तिथून निघून जाते. आकाशला जरा विचित्रच वाटतं. आईबाबांचा फोन चालूच असतो. तेव्हा ते म्हणतात की काय झालं आकाशराव, काही प्रॉब्लेम झाला आहे का. ते म्हणतात की काही नाही, ते झुरळ बघून वसू घाबरल्या, बाकी काहीच नाही. ते म्हणतात की बरं ठीक आहे, फोन ठेवा आणि या उद्या नक्की, असं म्हणून ते फोन ठेवून सगळे जेवायला जातात. इकडे वसूचे आई वडील वाट बघत असतात की आता पण पहिला दिवाळ सण आहे, काहीतरी जावयाचा चांगला मानपान झाला पाहिजे. तेव्हा त्याचे बाबा म्हणतात की अगं पण काय करायचं आपण मानपानासाठी, आपल्याकडे फार पैसेही नाही आहेत, जे पैसे होते ते सगळे शार्दूलनं नेलेले आहेत. तेव्हा वसूचे बाबा म्हणतात की काळजी करू नकोस, करू आपण काहीतरी, असं म्हणून त्यांचं लक्ष आपल्या हातातल्या अंगठीवर जातं आणि ती अंगठी मोडून आपण आकाशरावांसाठी एक छान दागिना करू, म्हणजे जावयाचा मानपानसुद्धा चांगला करता येईल, असं म्हणतात. तेव्हा त्यांची बायको म्हणते की अहो पण हे कसं मोडायचं. तेव्हा ते म्हणतात की असू दे ग, असंही काय ठेवलं आहे शार्दूलने आपल्याजवळ, म्हणून ते दागिना मोडून आपल्या आकाशला दुसरा दागिना करायचा हे ठरवतात. इकडे सकाळ झाल्यानंतर तनय आणि अखिल छान नटून थटून आलेले असतात. तनय अखिल आवाज देत असते की अरे अखिल चल ना, किती उशीर झाला आहे. तेव्हा अखिल मागून येतो. जशी म्हणते की घ्या, आज पण अखिलने उशीरच केला ना. तेव्हा तनया म्हणते हो आई, मी केव्हाची आवरून बसली आहे. अखिल म्हणतो की अगं आई, हा तासभर पूर्ण घरात पसारा करते, मला आरशासमोर थोडी जागासुद्धा देत नाही, कसं आवरणार मी. माधवराव म्हणतात की बरोबर आहे ना, तिचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, तुझं काय आहे. तेव्हा तनया म्हणते की चल ना अखिल, आपल्याला खूप उशीर झालाय. अरे मॉमनी तुझ्यासाठी खूप काहीतरी छान गिफ्ट घेतलंय. जयेश हसायला लागते. अखिल म्हणतो की हे बघ, ह्या गिफ्टसाठी हिला तिकडे जायचं आहे, बाकी काहीच नाही. जयेश हसते. तेवढ्यात तनया म्हणते अरे चल ना. तेव्हा अखिल म्हणतो की अगं दादा वहिनीसुद्धा आपल्यासोबत येणार आहेत, त्यांनासुद्धा आमंत्रण आले. तेवढ्यात आकाश आणि वसू खाली येतात. जयश्री म्हणते की चक्क रानड्याने तुम्हाला आमंत्रण दिलंय, मग काय जावयाचा मानपान यावेळेस दिसतोय. वसू म्हणते की नाही काही नाही, एवढं काही नाही आहे. तेव्हा आकाश अखिलला म्हणतो की अखिल तुम्ही दोघं जावा पुढं, उगाच तुमच्यात आमची लुडबुड नको. तनयासुद्धा लगेच तयार होते आणि तिथून निघून जाते. बनी आपल्या बाबांजवळ हट्ट करत असतो की चल नाही मी पण येतो बाबांना भेटायला. तेव्हा वसू म्हणते की नाही बाळा परत ये.
तेव्हा बनीला ती समजावून ती घरीच ठेवते आणि ते दोघंच जायचं ठरवतात. जयश्री म्हणते की हिचं काहीतरी ना बिनसले, यावेळेस तरी रानडे काय करतात की नाही काय माहिती. तेव्हा माधवराव म्हणतात की काळजी करू नकोस, त्यांना कळतं कसा जावयाचा मानपान करायचा. जयश्री तोंड वाकडं करते आणि म्हणते की तुमच्याशी बोलण्यात काही फरकच नाही. लकी कुठे आहे म्हणून तिकडे तिकडे बघायला लागते तर तो तिथे नसतो. ती त्याला शोधत असते. इकडे शार्दूल आपल्या आईवडिलांच्या घरी पोहोचून त्यांच्यावर टॉर्चर करायला चालू केलेलं असतं की आज आपला पहिला पाडवा आहे, त्यामुळे हा मोठ्या जल्लोषातच साजरा होणार. तेव्हा त्याचे आईवडील अरे तू इथे काय करतोयस म्हणतात की आम्हाला सुखानं जगूनच द्यायचं नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की का, मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही विसरला का, हे माझंच घर आहे आणि इथे मला येण्यापासून तुमचा बापसुद्धा मला वाचवू शकत नाही. तेव्हा ते दोघं त्याच्याजवळ हात जोडतात आणि म्हणतात की प्लीज शार्दूल तू आज इथून जा ना, आकाशरावांना आणि वसूला आम्ही पहिल्यांदा इथे बोलवलं आहे, त्यांच्यासमोर जर तुला बघितलं तर ते काय विचार करतील. तेव्हा शार्दूल म्हणतो की काय विचार करतील म्हणजे, चांगलाच विचार करतील. पहिल्यांदा तुम्ही 2 जावयांसोबत पाडवा साजरी करणार आहात, म्हणजे बायको, नवरा आणि एक नवरा, किती मज्जा ना. आता येऊ द्या, आकाशरावांना सुद्धा चांगलं गिफ्ट भेटू द्या. ते खूप हातापाया पडतात की प्लीज तू इथून जा. तेव्हा तो सांगतो की का मी जाऊ, आज काही झालं तरी मी आकाशला सगळं सांगणार आहे, तिने माझ्यासोबत तुम्हाला काय केलं हे तुम्हाला माहीत नाही आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी जरा उठणं लाव म्हटलं तर तिनं मला चिखलात लोळवलं. त्या दिवशी आणि काय सांगू, ज्यूस प्यायला दिला आणि हिने मला पाय बर्फात टाकले, मला किती थंडी वाजून आली होती, तुम्हाला माहिती आहे मला किती त्रास झाला. आता ह्या वसूची शिक्षा तर तिला द्यायलाच हवी. तेव्हा ते म्हणतात की प्लीज जा ना, तू म्हणशील ते आम्ही करू. तेव्हा शार्दूल म्हणतो की खरं करणार का. तेव्हा ते म्हणतात की हो, तुला काय हवं ते आम्ही देऊ, पण तू आत्ता इथून निघून जा. तेव्हा शार्दूल म्हणतो की मग ठीक आहे, तुम्ही तुमच्या जावयासाठी जो दागिना केला आहे तो मला द्या, आम्ही इथून जातो. तेव्हा त्या आधी नाही म्हणतात की परत आकाशला काय द्यायचं आपण. तरीसुद्धा शार्दूल जात नाही. तेवढ्यात गाडी बाहेर येते. आकाश वसू तिथे पोहोचलेले असतात. ते आईबाबा खूप पॅनिक होतात. शार्दूलला कसं तरी तिथून घालवण्यासाठी ते म्हणतात की प्लीज जा ना. तो काहीच ऐकत नाही. तो दरवाजा उघडायला निघालेला असतो. इतक्यात बाबा आपल्या खिशातली अंगठी काढतात आणि त्याच्या हातात देतात आणि म्हणतात की घे, ही आम्ही आकाशरावांसाठी केली आहे, तू घे आत्ता, पण इथून निघून जा. शार्दूल म्हणतो की का, असं तुम्ही कसं एकदम मला देऊन टाकली आणि मी अशी मेन दरवाजाने जाऊ का, म्हणजे त्यांच्यासमोर जाऊ का. तेव्हा ते म्हणतात की प्लीज तू आज जाऊन लप ना, म्हणून तो आपल्या बेडरूममध्ये जातो आणि लपतो. इकडे वसूचे आईवडील दरवाजा उघडतात. वसू आणि आकाश खूप छान दिसत असतात. आकाश वसूच्या प्रेमातच पडलेला असतो. तो इतका छान दिसतो. त्या दोघांनाही घरात आल्यानंतर बाबा त्यांचं वेलकम करून आकाशला आतमध्ये घेऊन जातात. वसुंधराला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून त्या आईला विचारते की आई काय झालं, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा ती हो हो ठीक आहे म्हणून आतमध्ये घेऊन जाते. ती बेडरूमच्या दरवाजापाशी उभे ठेवते. शार्दूल बेडरूममध्ये उड्या मारत असताना ते वसुंधरा बघते. वसुंधराला खूप टेन्शन येतं की आता आकाशरावांनी यांना बघितलं तर काय उत्तर द्यायचं. शार्दूल मुद्दामून भीती दाखवत असतो आणि तिला बेस्ट ऑफ लक करतो. वसूला काही करावं काय करावं हे कळतच नाही. इथेच पुन्हा कर्तव्य ह्याचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू.